नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। माऊली भक्तांनो, आज आपण माऊलींचा संदेश ऐकणार आहोत। तो संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमचे जीवन नक्की बदलणार, मला खात्री आहे। म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका हीच विनंती। आणि हो, तुम्ही जर माझ्या भक्ती सागर चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण सर्व माऊली भक्त माऊलींवर खूप विश्वास प्रेम करतोस। ते प्रेम व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। जय गजानन गण गण गणात बोलते। आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही माऊली भक्त आहोत। खरं तर माऊली भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही। ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे। पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्व पुण्याईमुळे माऊलींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे। ही संधी परत येणे नाही, तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हायला पाहिजे। माऊली म्हणतात, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्याची साथ कधी सोडत नाही। आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही। ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही। सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते। जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते। फक्त माऊलींवर विश्वास ठेवा, न मागताही खूप काही मिळेल। काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होते। मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा। फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते। आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ। हे करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय। स्वतःचे मन स्वतःला खाते, याला काय करावे? आपली पापे मनात आणू नये। काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका। निराश कधीच होऊ नका। खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही। प्रल्हादाने एकदा नाम घेतले, ते शेवटपर्यंत काही सोडले नाही। त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला। म्हणून ही भावना वाढवण्याकरिता आपणच नामाचे अखंड स्मरण ठेवावे। निधीध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय। भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो। देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी। दुसऱ्याचे घर जळाले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे। पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते, ते बुडाले। तेव्हा तो रडू लागला। लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असे नसावे। जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे। आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो। कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही। ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारी माऊली आहे। जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे माऊली आहे। जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे माऊली आहे। जो पडणारा आहे त्याला उचलणारे माऊली आहे। जो अपंग आहे त्याला पडण्याचे बळ देणारे माऊली आहे। ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे माऊलीच आहे। ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारी माऊलीच आहे। सर्व करता आणि करविता माझे माऊलीच आहे।
या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही. माऊली म्हणतात, या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही. असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थोपवू शकत नाही. असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमवू शकत नाही. पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती, इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील. संकटासमोर निर्धाराने उभा राहू शकशील. वादळात निर्भयपणाने शिरू शकशील. भले मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिकू, बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकू, पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकू, दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ, पण फक्त विश्वास ठेव. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा माऊलींचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. जय गजानन, गण गण गणात बुडते. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन.